माझी लाडकी बहीण योजनेला मिळणारा प्रतिसाद बघूनच विरोधकांना पोटशूळ उठलेला आहे. फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय असं जोरदार प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलंय. योजनेसाठी अर्थसंकल्पातच 35,000 कोटींची तरतूद असल्यानं निधीची जराही कमी नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वित्त विभागाचा विरोध नाही अशी पोस्ट अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवारांनी केलेली आहे. विरोधी बातम्या कपोलकल्पित असून राजकीय हेतून प्रेरित असल्याची टीकाही अजित पवारांनी केली. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत, परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते 1-2 हप्ते महिलांना दिले जातील, त्यानंतर दिला जाणार का असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. सरकारला या योजनेचा लाभ जनतेला द्यायचा होता, तर ही योजना आधीच का जाहीर केली गेली नाही अशी चर्चा लोकांमध्ये असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच झोपली. तिजोरीत बक्कळ पैसा आहे असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्या ट्विटरवर जयंत पवारांनी टीका केली आहे. तिजोरीमध्ये पैसा नाही हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे, तिजोरीला माहिती आहे मात्र जनतेला माहिती नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं. लाडकी बहीण योजना ही एक चुनावी जुमला असून महाराष्ट्राला आर्थिक तुटीकडे घेऊन जाणारी आहे अशी टीका काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेली. लाडकी बहीण या योजनेवरून मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयामध्ये समन्वयाचा अभाव आहे. अर्थ विभागाने या योजनेला आर्थिक निधीची तरतूद परवडणारी नसल्याचं स्पष्ट केलंय असं ठाकूर यांनी म्हटलं. राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेला अर्थ विभागाने विरोध केल्याची माहिती समोर येते. यावर बोलताना गिरीश महाजन यांनी अर्थ विभाग हा शासनाच्या सर्वच योजनांना विरोध करत असतो, ते त्यांचं काम आहे असं म्हणत या योजनेसाठी अजिबात पैसा कमी पडणार नाही, ही योजना कायम सुरू राहील अशी ग्वाही दिली. येत्या रक्षाबंधनला लाडक्या बहीण योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. महिलांना आकर्षित करण्यासाठी शासनाच्या योजना आहेत असं कोणी बोलत असेल तर त्यांचे विचार नकारात्मक आहेत. कोणत्याही सरकारने महिलांचा प्राधान्याने विचार करायलाच हवा असं तटकरे यांनी म्हटलं. लाडकी बहीण योजनेवर काही लोकांचा पोटशूळ आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. लाडकी बहीण योजना सर्वांना फायदा होईल अशीच आहे. अनेकांनी स्वतःसाठी कर्ज काढलं, पण आम्ही जनतेसाठी काम करत आहोत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. आंब्याच्या आडीतील एकच आंबा खराब असतो, पण तो इतर सर्व आंबे खराब करतो, त्यामुळे आंब्याची आडी खराब होणार नाही याची मी खबरदारी घेईन असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. दुराणींच्या पक्षप्रवेशावेळी कोणीतरी म्हटलं की सर्वांना पुन्हा घेऊ नका, त्यावर शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. अमित शहांवर टीका करणाऱ्या पवारांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला. शरद पवार वैफल्यातून टीका करतायत. पवारांनी स्वतः बॉम्बस्फोटातील आरोपी विमानातून आणले होते, मग यावर आम्ही टीका करायची का? यापूर्वी कधी असं झालं नाही असं विखे पाटील म्हणाले. गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना ठाकरेंना संपवता येणार नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, इथे छत्रपती शिवाजी फॅन क्लब चालतो. औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा गुजरातमध्ये आहे, कारण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली. देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत. आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो, त्यांना खलनायक मानतो, याला ते स्वतः जबाबदार आहेत असं संजय राऊत म्हणाले. भाजपच्या कपट नीतीने महाराष्ट्राचं नुकसान केलं, ते भरून येणं सोपं नाही असं राऊत म्हणाले. संजय राऊत पावसाळ्यातील गंबूट असून त्यांनी फडणवीसांवर बोलू नये असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. तर भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्याची हिंमत कोणी करू नये. उद्धव ठाकरे म्हणजे राज्याला लागलेली पनौती असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क विधानसभेच्या 110 जागांची मागणी केलेली आहे. तर शरद पवार हे कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील, कोणाच्या हातात बोट देतील सांगता येत नाही. त्याचे राजकारणाचे खेळ तेच समजू शकतील असं संजय गायकवाड यांनी म्हटलं. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळाचा नारा दिला असून कोकणातील सर्वच विधानसभा मतदारसंघाची मोर्चे बांधणी मनसेकडून सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसंच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. मनसेचे निरीक्षक वैभव खेडेकर, अविनाश अभ्यंकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कामाला लागण्याचे आदेश दिले. राज ठाकरेंनी भाजपला लोकसभेत मोठी मदत केली. राज ठाकरे विधानसभा स्वतंत्र लढणार हे आधीच ठरलं होतं अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. संजय राऊतांवर बोलण्यास बावनकुळेंनी नकार दिला.
15 वर्षांपूर्वी धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत प्रवेश देणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता, असं मोठं वक्तव्य जयंत पाटलांनी केले. सध्या भाजप ज्या प्रकारचं राजकारण करते तसा गोपीनाथ मुंडेंनी कधी केलं नव्हतं, असं मुंडेंनी सांगितलं. बीडच्या परळी मतदारसंघात प्रसिद्ध विधिज्ञ माधव जाधव यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मराठा चेहरा आणि विधिज्ञ असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जाधव यांचा मोठा फायदा होऊ शकतो. गेल्या 5 वर्षात तुम्ही पालकमंत्री होता आणि तुमची बहीण खासदार होती, त्यावेळेस रेल्वेसाठी निधी का आणला नाही असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीडच्या पालकमंत्र्यांची गत वराती मागून घोडे अशी झालेली आहे, अशी टीका सोनवणेंनी केली. जरांगे पाटील आणि फडणवीसांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. जरांगे आणि फडणवीसांचं भांडण नकली आहे, असं आंबेडकरांनी म्हटलं. उदयनराजेंनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये आरक्षणावर चर्चा झाली. जनगणना झाली पाहिजे, त्यानुसार आरक्षण ठरवावं, आरक्षणावरून राजकारण नको अशी मागणी उदयनराजेंनी केली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्याची उद्धव यांची सुबुद्धी उद्धव यांना मिळो, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं. जळगाव जिल्हा दूध संघाच्या वतीनं आज शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि या कार्यशाळेमध्ये जिल्हा दूध संघाचे संचालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त करत संचालक मंडळाला घरचा आहेर दिला. शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान दिलं जात नाही, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असेल तर सत्ता असून काय करायचं, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यशाळेत संताप व्यक्त केला. महायुती सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देणारे वैभववाडी शहरातील बॅनर नगरपंचायतीने हटवलेत. परवानगी न घेता हे बॅनर लावल्यानं ते काढण्यात आल्याचं नगरपंचायत प्रशासनानं स्पष्ट केलं. या कारवाईची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. यवतमाळला पावसाने झोडपलंय. मुसळधार पावसामुळे उमरी कापेश्वर ते झापरवाडी दरम्यान नाल्याला पूर आला. या पुरात 2 जनावरं वाहून गेली आहेत. बैलबंडी मागे बांधलेल्या गायीसह वासरूही पुरात वाहून गेलं. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर लागू करण्यात आलेला प्रतिबंधात्मक आदेश आज रात्री 12 नंतर शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी पर्यटकांना पर्यटन स्थळांवर जाण्याकरता कोणताही प्रतिबंध नसणार आहे. गडचिरोलीच्या करजेली इथल्या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेला एसडीआरएफ जवानाने जीवाची बाजी लावून बोटीच्या साह्याने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. 2 लाकडी बोटी एकत्र बांधून पुराच्या पाण्यातून गर्भवती महिलेला बाहेर काढलं. सध्या गर्भवती महिलेची प्रकृती स्थिर आहे. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील बुराई नदीला यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर आला आणि त्यामुळे बुराई धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार असून साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पुराच्या पाण्यातून दुचाकी नेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडले. बाळापूर हदगाव मार्गावरील पांडव पुलावर पुराचं पाणी आलं आणि त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र तरीही या तरुणाने भलतं धाडस करून दुचाकी पुराच्या पाण्यात नेली. अखेर काही अंतर गेल्यावर दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली. तरुण मात्र यातून थोडक्यात बचावला. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे चिंगी गावाचा संपर्क तुटला आहे. अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये अनेक दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची तारंबळ उडाली आहे. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा. खोबा ते चिंगी मार्गावरील पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. मावळमधील बहुतांश धरणं 80% वर भरलेली आहेत. पिंपरी चिंचवडची तहान भागवणाऱ्या पवना धरणात 82% पाणीसाठा जमा झाला आहे, तर कासारसाई धरण ही पूर्ण क्षमतेनं भरले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं. अतिवृष्टीमुळे पुण्यातील पर्यटन स्थळांवर बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. या बंदीचा फटका कासारसाई धरण परिसरातील पर्यटन स्थळांवर पाहायला मिळतोय. नेहमी गजबजलेले रस्ते ओस पडलेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या आदेशाचं व्यावसायिकांनी स्वागत केलं. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील काबऱ्या खडक धरणाला गळती लागलेली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह धरणातून बाहेर पडत असून पाऊस असाच सुरू राहिल्यास धरण फुटण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. सांगलीतील पूर परिस्थितीच्या आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी पाहणी केली. यावेळी पूरग्रस्तांशी संवाद देखील साधला. कृष्णाकाठी निर्माण होणारी पूर परिस्थिती टाळण्यासाठी तात्पुरतं नियोजन करण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे, असं मत आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलं.
सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. हजारो नागरिकांचं सध्या स्थलांतर करण्यात आलंय. पावसाचा जोर आता काहीसा ओसरल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ देखील संथ गतीने सुरू आहे. नवापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खासदार गोवाल पाडवी यांनी पाहणी केली. त्याचसोबत नवापूर तालुक्याच्या तहसीलदार, बांधकाम उपअभियंता आणि यंत्रणेतील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. नवापूर तालुक्यात काल एकाच दिवसात 212 मिलीमीटर पाऊस पडला होता. चंद्रपूर जिल्ह्यात 8 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. चिमूर तालुक्यातील विविध भागात मुसळधार पावसाने घरांची पडझड झाली आहे. आमदार बंटी भांगडिया यांनी नुकसानीची पाहणी करत यंत्रणेला मदत पोहोचवण्याचे आदेश दिले. वर्ध्याच्या विष्णूर इथे शेतात पाहणी करायला गेलेल्या शेतकऱ्याला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. मृतक शेतकऱ्याचं नाव राजेश नांदणे असून त्यांच्या कुटुंबात पत्नीसह एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. कोल्हापुरात महापुरामुळे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सांगली फाटा इथल्या सर्व्हिस रोडवर पाणी आल्यानं वाहतुकीला फटका बसला. आता पावसाचा जोर वाढल्यास महामार्ग ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक महानगरपालिकेची सिटी लिंक बस सेवा कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. गेल्या 2 वर्षात जवळपास 10 ते 12 वेळा सिटी लिंक बसचे कर्मचारी संपावर गेले. या बस संपाचा सर्वांनाच फटका बसत असून पासधारक विद्यार्थ्यांसह नागरिकांचा अतोनात हाल झाले. विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना 100% पगार मिळावा यासाठी गेल्या 8 दिवसांपासून नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांनी भेट दिली. दरम्यान महिला शिक्षक आंदोलकांनी महाजन यांच्या पाया पडत आपल्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विस्तारावरून वातावरण चांगलंच तापलंय. वाढवण बंदराच्या स्थानिक मच्छीमार संघटनांनी विरोध दर्शवत आंदोलन सुरू केलं. मात्र यामुळे स्थानिकांसह 12.5 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्यामुळे याला विरोध करू नका असं आवाहन मंत्री संजय बनसोडे यांनी केलं. इंदापुरातील भिगवण ट्रोमा केअर सेंटरवर भिगवणकरांनी मोर्चा काढला. ट्रोमा केअर सेंटरमध्ये आवश्यक असणारी सर्व पदं तात्काळ भरून भिगवणकरांना आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाव्यात अशी मागणी जी त्या आंदोलकांनी केली. एकीकडे सर्वच भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ झालेली असताना दुसरीकडे मात्र कोथिंबिरीच्या भावात घसरण होऊन एका जोडीला 2 ते 5 रुपयाला भाव मिळतो आहे. आणि या भावात वाहतुकीवर केलेला खर्च देखील निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला. येवल्याच्या राजापूर इथल्या विठ्ठल वाघ शेतकऱ्याने 1 एकरावरील पिकावर थेट नांगर फिरून संताप व्यक्त केला. माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या एका जहाल महिला माओवादी सदस्याने आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 2006 मध्ये माओवादी संघटनेत दाखल झालेल्या रीनावर 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. उद्यापासून सुरू होणाऱ्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रीनाच्या आत्मसमर्पणाने माओवादी संघटनेला धक्का बसला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत अमरावती जिल्ह्यात 5,500 युवक युवतींना 6 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणार्थींचं विद्यावेतन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी नुकतीच सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. चाकण औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झपाट्याने झालाय. मात्र औद्योगिक महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला असून खड्ड्यामधून मार्ग काढत वाहतूक कोंडीतून प्रवासी, कामगार आणि स्थानिक नागरिक मार्ग काढत पुढे जात आहेत. त्यामुळे ते त्रस्त झालेत. तर दुसरीकडे चाकण औद्योगिक नगरीतील वाहतूक कोंडीचा मार्ग कधी मोकळा होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो. वाशिम जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर हिरव्या उंट अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. या अळ्या पाने कुरतडून खात असल्यानं पानांना मोठमोठी छिद्र पडत आहेत आणि यामुळे सोयाबीन उत्पादनावर परिणाम होणार असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. चाकणमध्ये खड्ड्यात रिक्षा अडकल्यानं पलटी होऊन चालक गंभीर जखमी झालाय. रिक्षा पलटी होतानाची सीसीटीव्ही दृश्य समोर आलेली आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील या खड्ड्यांकडे प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केलंय. महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी वाहन चालकांनी केली. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील चिंचोली गावाला स्मशानभूमीसाठी मुख्य रस्ता नसल्यानं चक्क नदीच्या पाण्यातून प्रवास करत अंत्यविधीसाठी जावं लागतं आणि पावसाळ्यात शेतातील चिखलातून नदीमधून प्रवास करावा लागत असल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. मरणानंतरही यातना भोगाव्या लागत असल्याची स्थिती चिंचोली गावात पाहायला मिळते. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 6 दिवसांपासून शिक्षक समन्वय संघाचं धरणे आंदोलन सुरू आहे. अंशतः अनुदानित शाळा महाविद्यालयांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनस्थळी आज शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी भेट देऊन शिक्षकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील असोला इथल्या गोळीबाराची घटना वैयक्तिक वादातून झालेली आहे, परंतु मराठा समाजातील काही स्वयंघोषित पुढारी याला जातीय रंग देऊन सामाजिक एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप मराठा बांधवांनी केला आहे. पोलीस अधीक्षकांना निवेदन देत स्वयंघोषित पुढाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बीड शहरातील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं जागीच मृत्यू झाला. बाबासाहेब मिसाळ असं मयत शिक्षकाचं नाव आहे. पेट्रोल पंपावर ते खाली कोसळले आणि यावेळी नागरिकांनी मिसाळ यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. बसमध्ये जागा पकडण्याच्या नादात एक विद्यार्थी बसच्या चाकाखाली येता येता थोडक्यात वाचलेला आहे. नंदुरबार बस स्थानकातील हा प्रकार आहे. कंढरे इथला हा विद्यार्थी असून तो किरकोळ जखमी झाला. अकोल्याच्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन इथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या राजेंद्र मोरे यांचा अपघात झाला. अकोल्याच्या दिशेने जात असताना कारने धडक दिल्यानं त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 25 महिलांसोबत लग्न करून फसवणूक करणाऱ्या लखुबा लोखंडेचा पर्दाफाश झाला. नालासोपारा पोलिसांनी कारवाई केली आहे. मेट्रोमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाईल तयार करत पोलिसांनी आरोपी फिरोज शेखला कल्याणमधून अटक केली आणि त्याने 25 महिलांशी लग्न करून फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली. कोल्हापुरात खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे या दोघांच्या वाहन चालकांमध्ये राडा झाला. वाहन पार्किंगवरून झालेल्या वादानंतर चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आणि यावेळी एकमेकांना शिवीगाळ करत बेल्टने मारहाण करण्यात आली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर हा प्रकार घडला असून या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला. बार्शीतील हॉटेल मॅनेजरला मारहाण प्रकरणातील आरोपींना चालत कोर्टात नेणं पोलिसांच्या अंगलट आलंय. आरोपींना कोर्टात हजर करताना पोलिसांची गाडी खराब झाल्याचं त्यांनी कारण दिलं आणि त्यांना भर रस्त्यातून चालवत नेलं होतं. बार्शी पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. पोलिसांना 7 दिवसात स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.